तर आपण पाहतोय मंत्री बावनकुळे यांच्याकडून नागपूरमध्ये आता पाहणी केली जाते। नागपूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अतिवृष्टी संपूर्ण राज्यभरात झालेली आहे आणि त्यानंतर आता स्वतः मंत्री बावनकुळे नागपूरमध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहे। नागपूरमध्ये आपण दृश्य पाहिलेली होती, संत्रीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि त्यानंतर आता बागांची पाहणी करण्यासाठी स्वतः बावनकुळे पोहोचलेले आहेत। त्या दरम्यानची ही TV9ची एक्सक्लुझिव्ह दृश्य। नागपूरमध्ये मंत्री बावनकुळे यांच्याकडून संत्रीच्या बागांची पाहणी केली जाते। मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि त्यानंतर आता स्वतः बावनकुळे त्या ठिकाणी पोहोचले। मंत्री बावनकुळे यांच्याकडून सुरू असलेली ही नागपूरमधली पाहणी आपण पाहतोय। सध्या पाऊस जरी काहीसा थांबलेला असला तरी देखील नागपूरमध्ये नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरच आता मंत्री बावनकुळे अधिकाऱ्यांसोबत चर्चाही करताना आपल्याला दिसतंय। नुकसानी संदर्भातली संपूर्ण माहिती ते घेत आहे। ही दोनही दृश्य बघा, एकीकडे नागपूरमध्ये बावनकुळेंकडून पाहणी सध्या सुरू आहे तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाटांचा पाहणी दौरा आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर सर्व महत्त्वाचे मंत्री जे आहेत ते करतायत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे बघा, झाडं उन्मळून पडलेले आहे आणि त्या संपूर्ण याची पाहणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मोठं नुकसान संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि त्या नुकसानीची पाहणी या ठिकाणी लाईव्ह आहे। तुम्ही लाईव्ह काय दाखवलं या ठिकाणी आपण हे बघा, या ठिकाणी दृश्य नागपूर जिल्ह्यामध्ये परवा प्रचंड गारपीट आणि पाऊस या ठिकाणी झाला आणि जवळपास 60,000 हेक्टर जागेत पिकाचं नुकसान झालं। सोयाबीन, कपास, संत्रा हा साराच त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला आणि त्यामुळं एक मोठं संकट शेतकऱ्यावर या ठिकाणी आहे। संपूर्ण शेतकऱ्याचे संत्रा या ठिकाणी झाडाच्या झाडं या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यामुळं या संपूर्ण शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळणे याकरता आमचा प्रयत्न आहे, पण नुकसान फार मोठं आहे। तुम्ही पाहणी केलेली आहे, किती नुकसान दिसलं तुम्हाला? पडलेले या ठिकाणी झाडाच्या झाडं उन्मळून पडले, संपूर्ण बगीचे उद्ध्वस्त झाले आणि संत्र्याचं फार मोठं नुकसान झालं, कपासाचं नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान झालं, काही शिल्लक नाहीये। 60,000 हेक्टर जमिनीचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळं एकीकडे राज्यात हीच परिस्थिती आहे, नागपूरमध्ये हीच परिस्थिती आहे, अमरावतीमध्ये परवा मी सरसकट पंचनामे करायला लावले, तिथेही हीच परिस्थिती आहे। एकंदरीत शेतकरीच आज संकटामध्ये आला आहे। तुम्ही आधी पंचनामे झाले, पण मदत कधी मिळणार आहे? राज्यामधल्या संपूर्ण पंचनाम्यावर मी लक्ष ठेवून होतो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला राज्याचे पंचनामे, आमचे जिल्हाधिकारी, संपूर्ण महसूल प्रशासन, संपूर्ण ॲग्रिकल्चर प्रशासन, कृषी विभाग आणि ग्रामविकास विभाग या सर्व विभागाकडनं पंचनामे या ठिकाणी सुरू झाले। रोजचेच पंचनाम्याचे आकडे आम्ही घेतो आहे। कालपर्यंत जे ऑगस्टचा विचार केला तर 25 लाख हेक्टरपर्यंत पंचनामे आम्हाला प्राप्त झाले होते। सप्टेंबरमध्ये विचार केला तर कालपर्यंत 22 लाख हेक्टरचे पंचनामे या ठिकाणी आमच्याकडे आले आहेत। तर जवळपास आज तरी 50 लाख हेक्टरच्या जवळपास हे संपूर्ण पंचनामे आमच्याकडे आहे आणि पुढच्या काळामध्ये 4-5 तारखेपर्यंत पूर्ण अंदाज क्लिअर होईल। आज आपण अजून 50 लाख पण थांबत नाहीये, पण एक 4-5 दिवस पुन्हा लागतील की ॲक्युरेट या राज्यामध्ये किती नुकसान झालं, किती घराची पडझड झाली, किती जनावरं वाहून गेले। मृत्यूचा आकडा तर आहेत, मानवी मृत्यूचा, पण जनावरे किती गेलेत, घरं किती पडझड झाली। शेवटी पंचनामा करताना प्रत्येक घराचा, प्रत्येक शेताचा वेगवेगळा पंचनामा करावा लागतो, कारण प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येक शेताची परिस्थिती वेगळी आहे, कुणाकडे संत्रा आहे, कुणाकडे कपास आहे। त्यामुळं पंचनामे ॲक्युरेट व्हावे आणि सर्वात महत्त्वाची जी मागणी आहे शेतकऱ्यांची की पंचनामे आमचा महसूल विभाग करताना किंवा ग्रामविकास विभाग, कृषी विभाग करताना या पंचनाम्याला ग्रामसभेमध्ये दाखवलं पाहिजे, जेणेकरून
कुठलाही शेतकरी हा पंचनाम्यापासून दूर राहू नये. कालही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे, कोणतेही त्या ठिकाणी आडकाठी न आणता किंवा नियमावर बोट न ठेवता सरसकट पंचनामे केले पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना वाचवता आलं पाहिजे, शेतकऱ्यांना मदत करता आली पाहिजे. सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्यामुळं पंचनाम्यामध्ये मात्र कुठल्याही त्रुटी होऊ नये. ही जे महसूलची महत्वाची जबाबदारी आहे, ही मदत पुनर्वसनची आणि आमच्या संपूर्ण टीमची जबाबदारी आहे, ती योग्य पद्धतीने पार पाडण्याचा मी तशा प्रयत्न करतो. जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही अधिकाऱ्यांना काय सूचना दिलेल्या आहे त्या संदर्भात? संपूर्ण जिल्हाधिकाऱ्याशी मी बोललो, विभागीय आयुक्ताशी बोललो. महाराष्ट्रामध्ये आम्ही 2दा व्हीसी घेतल्यात. या राज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुठलाही शेतकरी पंचनाम्यापासून सुटू नये, ह्या महत्वाच्या भूमिका आमच्या आहे. आणि नियमावर बोट ठेवून, म्हणजे कधी कधी नैसर्गिक परिस्थिती आहे, काही ठिकाणी अनैसर्गिक परिस्थिती आहे. म्हणजे नैसर्गिक म्हणजे आता जसं नैसर्गिक परिस्थितीमुळे हे संत्र्याचं झाड तुटलेलं आहे, पण बांधावरून पाणी गेलं आणि लोकांच्या जमिनी खरडून गेल्या, ते अनैसर्गिक आहे. तर या सर्व म्हणजे कुठलाही शेतकरी, सर्व शेतकऱ्याचे पंचनामे झाले पाहिजे, याची काळजी महाराष्ट्र सरकार घेत आहे. सर, प्रोटोकॉल मध्ये काही अधिकारी कर्मचारी मंत्र्यांच्या दौऱ्यात असतात, याच्या दौऱ्यात असतात ना, त्याचा परिणाम मदत पुनर्वसनावर होतोय, सर्वेवर होतो, त्यांना काय निर्देश देणार? नाही, खरं तर आता ही गोष्ट खरी आहे की आपण जेवढे दौरे करू तेवढे अधिकारी आमच्या सोबत राहतात. आणि त्यामुळं मुख्य काय आहे की आमच्या अधिकारी कर्मचारी तलाठ्यापर्यंत अधिकाऱ्यांना साईडवर फील्डवर राहणे, फील्डवर आमचे अधिकारी राहील तरच